कृष्णात यामध्ये आणखी एक आता महत्त्वाची माहिती युक्तिवादामधून पुढे येते। यामध्ये सिब्बल असं म्हणतात की हे केवळ सुभाष देसाई यांच्याच विरोधात नाहीये, तर कायद्याच्या सर्व तत्वांच्या सुद्धा विरोधात आहे। हे मान्य आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकच नसतात आणि त्यामुळे विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे राजकीय पक्षातली फूट आहे असं गृहीत धरता येणार नाही। मला वाटतं पुन्हा एकदा त्याच मुद्द्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे जो त्यांनी पहिल्या 1-2 युक्तिवादांमध्ये मांडलेला होता। तेव्हा अशा फुटीच्या परिस्थितीमध्ये 2018 मधल्या नेतृत्व रचनेतला बहुसंख्य नेत्यांची इच्छा म्हणजे राजकीय पक्षाचीच इच्छा असं म्हणता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुखांचा निर्णय आणि राजकीय पक्षांची इच्छा या एकच गोष्टी नाही आहेत। तेव्हा नेतृत्वात फूट पडलेली असताना पक्षप्रमुखांच्या निर्णयाला पक्षाची अधिकृत इच्छा मानलं जाऊ शकत नाही हे असं कसं म्हणू शकतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, एकनाथ शिंदेंची नियुक्ती ही त्यांनीच केलेली होती, पुन्हा एकदा कपिल सिब्बल आजच्या युक्तिवादामध्ये सांगतात। आणि ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळालं आणि तरी देखील त्यांना मान्यता देण्याची गरज नाही असं ते म्हणतात। आणि अशा प्रकारे सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अनेक आक्षेप घेतलेले आपल्याला या युक्तिवादामध्ये पाहायला मिळतात। कृष्णात नक्कीच, कारण आता देखील जे अपडेट येत आहेत त्यामध्ये जो व्हीप आहे तो सुनील प्रभू यांनी बजावला होता आणि भारत गोगावले यांना देखील नोटीस दिली गेली होती। कारण शिवसेना फुटल्यानंतर जेव्हा शिवसेना शिंदेंकडून जो व्हीप नेमला गेला तो भारत गोगावले यांच्या रूपाने नेमला गेला होता, परंतु याच भारत गोगावले यांना जी नोटीस आहे ती सुनील प्रभू जे अधिकृत व्हीप होते त्यांनी दिली गेली होती। हा मुद्दा देखील त्या उपस्थित केला जातोय कपिल सिब्बल यांच्याकडून। आणि सुनील प्रभू हे प्रमुख व्हीप होते आणि अधिकृतरित्या शिवसेना पक्षाचे व्हीप होते आणि शिंदेंच्या बाजूचा व्हीप लागू होऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांचं मत आहे। आणि कारण पक्षप्रमुख म्हणून त्यावेळी उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांनी व्हीप म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली गेली होती आणि त्या संदर्भातली व्हीप जारी करण्याचा अधिकार जो आहे तो सुनील प्रभू यांनाच होता आणि त्यांचाच व्हीप लागू शकतो असं कपिल सिब्बल यांनी यावेळी उपस्थित केलेलं आहे। आता आणखी एक अपडेट येते की जे निर्णय घ्यायचा आहे हे माहीत होतं, मग त्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काहीतरी गुंतागुंतीचा तर्क लावला। विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात ते बोलताना पाहायला मिळत आहेत। व्हीप हा आमच्या बाजूने होता, आम्ही असा व्हीप जारी केला होता की तुम्ही अध्यक्षांची निवड करू शकत नाही, त्यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलेलं आहे असं त्यांनी त्यावेळी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना प्रतोद बनवलं होतं, म्हणजे व्हीप बनवलं होता, परंतु त्यांचा व्हीप हा लागू शकत नाही। सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे पुढे जाऊन की कायद्याचं असं कोणतेही तत्व नाही ज्यानुसार विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वालाच राजकीय पक्ष मानलं जाऊ शकेल। म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की असं कुठंही तरतूद नाही किंवा कायद्यामध्ये म्हटलेलं नाही की विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानला जाऊ शकेल। नोंदवलेला निष्कर्ष पाहता 2018 मधील नेतृत्व रचना, पक्षाची घटना यांचा एकत्रित विचार करता कोणता गट हा खरा राजकीय पक्ष आहे या प्रश्नाचे कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही। परिणामी कोणता गट राजकीय पक्ष आहे ठरवण्यासाठी 2018 मधील नेतृत्व रचना हा निकष असू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांना काय निर्णय घ्यायचा होता हे माहीत होतं, मग त्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी गुंतागुंत तर्क निर्माण केला, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अशाच संदर्भातला मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाबतीत देखील मांडला होता। निवडणूक आयोगानं देखील अगोदर निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर त्या पद्धतीनं तर्क फिरवण्यात आले। अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी मागच्या आठवड्यामध्ये मांडला होता आणि तोच मुद्दा आता कपिल सिब्बल हे विधानसभा अध्यक्ष यांच्या बाबतीत मांडताना पाहायला मिळतात। विधानसभा अध्यक्षांनी काय निर्णय घ्यायचा हे अगोदरच त्यांना माहीत होतं आणि त्यामुळं या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काहीतरी गुंतागुंतीचा तर्क मांडलेला आहे आणि त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं विधानसभा अध्यक्षांनी जे आपल्या कक्षेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय घेतला गेला आणि ज्यांनी अध्यक्षांनी जे 10th शेड्यूल पाहणं गरजेचं होतं ते पाहिलं गेलं नाही। आणि अनुपमा, एक महत्त्वाची गोष्ट होती ती यामध्ये की जे विधानसभा अध्यक्ष ज्यांच्या मतावर
विधानसभा अध्यक्ष झाले होते, कारण त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी देखील त्यांना मतदान केलं होतं, किंवा एकनाथ शिंदे हे फुटल्यामुळंच उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर नवीन सरकार एकनाथ शिंदे यांच्या रूपाने निर्माण झालं होतं. आणि त्यावेळी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी ते विधानसभा अध्यक्ष म्हणून ते कसा काय आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात, कारण ज्या आमदारांच्या जीवावर ते विधानसभा अध्यक्ष झाले त्याच आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष कसा काय घेऊ शकतात, असा प्रकारचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी वारंवार उपस्थित होताना पाहायला मिळतो. आणि यावेळी मागच्या वेळी देखील या संदर्भातला मुद्दा हा त्यांनी उपस्थित केला होता. अध्यक्षांनी पक्षाचं संविधान जे आहे ते लक्षात घ्यायला हवं होतं. पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला, की अध्यक्षांनी पक्षाचं संविधान जे आहे, घटना जी आहे ती लक्षात घ्यायला हवी होती. त्यामधला पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांकडे कुठून आला, अशा प्रकारचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं पाहायला मिळतं. आणि विधानसभा अध्यक्ष आणि त्यासोबत त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते कशाप्रकारे चुकीचे आहेत. विधानसभा अध्यक्षांनी अगोदरच ठरवलं होतं की काय निर्णय घ्यायचा आहे, आणि त्यामुळं नंतर मग त्या पद्धतीनं गुंतागुंतीचे तर्क हे मांडले गेले. आणि जसं निवडणूक आयोगानं जसं म्हटलं गेलं की अगोदर निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार तर्क मांडले गेले, त्या पद्धतीनंच या संदर्भात देखील तोच युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांना देखील लागू होत असल्याचं कपिल सिब्बल यांचं मत आहे. त्यामुळं जे घटना आहे किंवा पक्षाची घटना आहे त्याकडे विधानसभा अध्यक्षांनी पाहणं गरजेचं होतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्यामध्ये गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रस्तुत केलं गेलं असा कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. कपिल सिब्बल म्हणतायत की जे प्रमुख व्हीप आहेत ते अस्तित्वात असताना, सुनील प्रमुख हे प्रमुख व्हीप असताना गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार त्यांना व्हीप बनवलं गेलं. कारण ज्यावेळी सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरेंकडे होते, UBTकडे होते, त्यावेळी सुनील प्रभू हेच कायद्यानुसार व्हीप होते आणि त्यांचा व्हीप डावलण्यात आला आणि भरत गोगावले यांना प्रमुख व्हीप कसं काय बनवलं गेलं त्या संदर्भात देखील कपिल सिब्बल यांनी